नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. उद्या बुधवारी 20 मार्चला अमलकी एकादशी आली आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीला विशेष असे महत्त्व असते. बघा, या एकादशीच्या दिवशी जर का आपण हे व्रत केलं तर हे व्रत केल्याने 100 गायींचे दान करण्या इतके पुण्य मिळते. त्याचबरोबर या शुभ दिवशी आवळ्या वृक्षाची पूजा करण्याला देखील महत्त्व आहे. तुमच्या जर का वैवाहिक जीवनात सुख नसेल, समृद्धी नसेल तर तुम्ही आवर्जून ह्या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि आवळ्याच्या वृक्षाला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी, समाधान प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे एकादशी हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते. भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र, पिवळे कलरचे फूल, पिवळ्या कलरचे मिठाई किंवा पिवळ्या कलरचे फळ तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंबरोबरच आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते. शक्य झाल्यास एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीचे पान हे तोडायचे नसतात. तुळशीला जल अर्पण करायचं नसतं. तर तुम्ही आज तुळशीपत्र तोडून ठेवू शकतात. बघा, तुम्हाला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीचं पान हे अर्पण करायचं आहे. जो पण नैवेद्य तुम्ही भगवान विष्णूंना दाखवणार आहात त्यामध्ये न विसरता तुम्हाला तुळशीचं पान हे ठेवायचं आहे. फक्त एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नाही, तुळशीला जल अर्पण करायचं नसतं आणि तुळशीला स्पर्श देखील करायचा नाही. कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि या दिवशी माता लक्ष्मीचा हा निर्जला उपवास असतो. याचबरोबर अमलकी एकादशीला तुम्हाला आवळा भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे. शक्य झाल्यास या दिवशी आवळ्याचं सेवन देखील तुम्ही करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी तुम्हाला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे. तुम्हाला एका तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 चमचा कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला ह्या आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. बघा, तुम्ही हे जल आवळ्याच्या झाडाला अर्पण करा किंवा मग तुम्ही तांब्याभर पाणी घ्या, त्यात 1 चमचा हळद, 1 चमचा कच्चं दूध टाका, 5 कोणत्याही झाडांची पानं घ्या. बघा, फुलांचं झाड, फळांचं झाड, कोणत्याही 5 फुलांची किंवा फळांची 5 पानं घ्या. ही पानं ह्या पाण्यामध्ये टाका आणि हे पाणी तुम्हाला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आवळ्याच्या झाडाला तुम्हाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. अगरबत्ती, धूप, दीप तुम्हाला लावायची आहे आणि तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. उद्याच्या दिवशी म्हणजेच अमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाच्या पूजनाला विशेष असे महत्त्व आहे. अमलकी एकादशी ही तिथी आवळा एकादशी म्हणूनही ओळखली जाते. फाल्गुन मासात शुक्ल पक्ष एकादशीला आमलकी एकादशीचे व्रत केले जाते. या तिथीला आवळा एकादशी असे म्हटले जाते. आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णूंचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या प्रत्येक अंशात भगवंतांचे वास्तव्य असते. या दिवशी आवळ्याचा वापर आणि आवळ्याच्या वृक्षाची यथासांग पूजा केली असता भगवान विष्णू प्रसन्न होतात. ह्या एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करताना तुम्हाला रोळी, चंदन, फूल आणि अक्षता देखील अर्पण करायचे आहे. अमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यास भक्तांची सर्व दुःख दूर होतात आणि घरात सुख समृद्धी वाढते अशी मान्यता आहे. आवळ्या वृक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. आवळा झाडाला 27 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा माराव्या. शक्य झाल्यास 9 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा माराव्या. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि आपलं वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही आवळ्याच्या झाडाची आवर्जून पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे ज्यांना आवळ्याचं वृक्ष किंवा झाड लावायचं असेल त्यांनी या दिवशी आवळ्याचं झाड हे त्यांच्या घरामध्ये आवर्जून लावायचं आहे.
ज्यांनाही हे वृक्ष किंवा झाड लावायचं असेल त्यांनी ह्या आमलकी एकादशीच्या दिवशी या झाडाला लावायचं आहे। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे हे झाड नसेल त्यांनी त्यांच्या आजूबाजूला जिथेही आवळ्याचं झाड असेल त्या झाडाखाली जाऊन आवळ्याच्या झाडाची सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चॅनेलवर जर का तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।